Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Eduon Tips. बघा आजपासून आपण काय म्हणतात ॲक्च्युअल टॉपिक स्टार्ट करणार आहोत आणि आवर फर्स्ट टॉपिक इज द DNA म्हणजे DNA बद्दल डिटेलिंग बघणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. आय होप की यू मस्ट बी रेडी अँड एक्साइटेड फॉर दिस very important chapter and let's rock and let's master on this topic. Okay, let's start. The DNA. Okay, the DNA बदल काय म्हणते. DNA is a long polymer of the deoxyribonucleic acid. Yes, everyone knows this की DNA म्हणजे काय तर deoxyribonucleotides म्हणजे सॉरी डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड्स. लॉंग पॉलिमर ऑफ कशाचा पॉलिमर आहे? पॉलिमर ऑफ डिऑक्झिरायबोन्यूक्लियोटाइड्स. डिऑक्झिरायबोन्यूक्लियोटाइड्स. ओके, डिऑक्झिरायबोन्यूक्लियोटाइड्सचा हा लॉंग पॉलिमर आहे. ओके, दिस इज द पॉलिमर ऑफ द डिऑक्झिरायबोन्यूक्लियोटाइड्स. The length of the DNA is usually defined as number of nucleotides. Yes, length ही जी लेंथ कशी डिसाइड केली जाते तर नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स और पेयर ऑफ न्यूक्लियोटाइड रेफर्ड एज बेस पेयर्स. ओके, प्रेझेंट इन म्हणजे लेंथ जी आहे ना, लेंथ ऑफ DNA is defined as number of nucleotides. This is also the characteristic of organism. For example, bacteriophage has, suppose bacteriophage म्हणजे काय असा व्हायरस जो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो. बॅक्टेरियोफाज, दिस इज नोन एज बॅक्टेरियोफाज. ओके, बॅक्टेरियोफाज म्हणजे काय, दिस इज व्हायरस. ओके, व्हायरस इन्फेक्ट बॅक्टेरिया, इन्फेक्ट द बॅक्टेरिया. आपण पुढे बघणार आहोत. सध्या लक्षात ठेवा की बॅक्टेरियोफाज हॅज किती आहेत बॅक्टेरियोफाजकडं. बॅक्टेरियोफाज नोन ॲज बॅक्टेरियोफाज नोन ॲज, ह्याला काय म्हणतात नाव 174. बॅक्टेरियोफाजचं नाव काय आणखी 5 × 174 हॅज किती आहेत 5 × 174 हॅज 5386 न्यूक्लियोटाइड्स आहेत. ओके, 386 CL न्यूक्लियोटाइड्स आहेत, 5386 न्यूक्लियोटाइड्स. आणि बॅक्टेरियोफाज लॅम्बडा हॅज म्हणजे ह्याचं जर ह्याला लॅम्बडा, बॅक्टेरियोफाज लॅम्बडा LMBDA लॅम्बडा ह्याच्याकडे किती आहेत. लॅम्बडा हॅज 48502 बेस पेयर्स. 48502 बेस पेयर्स. इस्चरिशिया कोलाई हॅज इस्चरिशिया कोलायकडे किती आहेत 4.6 × 10⁶ base pairs. And haploid content of human DNA, haploid content of human DNA, haploid content of human DNA is 3.3 × 10⁹ base pairs. ओके, 3.3 × 10⁹ base pairs. ओके, हे एवढं लक्षात ठेवा की काय म्हणतात हे जे डाटाबेस दिस इज थोडीशी इम्पॉर्टंट आहे कारण विचारू शकतात ह्याच्यावर ॲसर्शन रिझन काय म्हणतात स्टेटमेंटला डायरेक्ट विचारू शकतात की DNA हे थोडं लेंथ DNAचं लेंथ कशी मेजर केली जाते तर नंबर ऑफ न्यूक्लियोटाइडच्या बेसिसवरती मेजर केली जाते. ओके, बॅक्टेरियोफाज इज ऑल्सो नोन एज 5 × 174. ओके, हे पुढे येणारच आहे ह्याच टॉपिकमध्ये. आणि बॅक्टेरियोफाज इज ऑल्सो नोन एज काय म्हणतात तर 5 × 174.
ओके 174. त्याच्याकडे किती न्यूक्लिओटाइड्स असतात 5386. आणि ते जर बॅक्टेरियोफाज लांबडाकडे किती असतात 48502 बेस पेअर्स असतात. ओके. आणि ते जर एसरिशिया कोलाकडे म्हटलं देन 4.6 × 10⁶ बेस पेअर्स. ओके. आणि हॅप्लॉइड कंटेंट ऑफ ह्युमन DNA दॅट इज दी 3.3 × 10⁹ बेस पेअर्स. ओके. हा एक जे काय म्हणतात डाटा आहे. सो यू हॅव टू रिमेंबर इट. नो ऑप्शन. ओके. थँक्यू सो मच. दिस वॉज पण एक असे छोटे छोटे लेक्चर बनणार, कारण ह्यामध्ये जर जास्ती एकदम लेंदी जर बनवलं तर उगाच मिक्स होईल सगळं. सो विल स्टॉप हिअर टुडे अँड थँक्यू सो मच. रिमेंबर दिस डाटा. हा डाटा आहे. सो यामध्ये काय जास्ती शिकवण्यासारखं नाही आहे. ते इम्पॉर्टंट आहे की लेंथ ऑफ DNA इज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ओके. आणि ह्यात इम्पॉर्टंट अनदर वन इज द bacteriophage. Bacteriophage is also known as 5 × 174. Okay. Thank you so much. Bye bye.